तुला आपल्या शिवशक्तीमध्ये स्वागत आहे. आता आपण करणार आहे दोन अटॅक करणार आहे खरं म्हणजे. आपल्याला आता ट्रेन आर्मी आहे इकडे. ट्रेनमध्ये आहेत बलून्स, नंतर विजार्ड, आणि हे आपल्याला कडे आहेत आपले हे मायनर. त्यानंतर ना आपल्याला ब्रेव स्पेल्समध्ये आपल्याला आहेत 5 एनर्जी स्पेसचं नाव आपल्याला दाखवून मला हा विषय इकडं आहे. स्पेलमध्ये आपल्याला हे आता हे आपल्याला आहे रिकॉल स्पेलमध्ये आपल्याला बघा हे आपल्याला टाकल्यानंतर एकदम फास्टमध्ये होऊ शकते. कुणीकडनं आपल्याला टाकायला येते रिकॉल. त्यानंतर ही आहे क्लोन स्पेल. त्याच्यामधून डायरेक्ट आपल्याला करू शकते. त्यानंतर इकडे आपले आहे आता आपण हिलिंग स्पेल. हे आपण रेग्युलर यूज करतो आपण, जेणेकरून आपल्या अटॅकरला हील मिळते, एनर्जी मिळते, आणि आपला परत एनर्जी वाढली जाते आपल्या अटॅकरची. तर आपण आता अटॅक करणार आहे. रँडमली अटॅकवर जायचं आहे आणि कोणताही फाईन मॅच करून आपल्याला अटॅक करायचा आहे. अटॅक करताना बघा आपल्याला फक्त आता अटॅक करायचा आहे तो म्हणजे आपल्याला लूटसाठी, म्हणजे अपग्रेडसाठी आपल्याला भरपूर कॉईन्स गोल्ड लागणार आहे, किंवा एलिक्झर आपल्याला आपल्या आर्मीची लेवल वाढवण्यासाठी अपग्रेड करण्यासाठी आपल्याला एलिक्झर लागतात. आणि डार्क एलिक्झरसुद्धा आपल्याला आपले हिरोजचे अपग्रेड करण्यासाठी लागतात. त्यानंतर आपण आता करायचं आहे इथनं रँडमली अटॅक कुठला येईल तो येईल. 88,000 आहे, पण आपल्याकडे नेक्स्ट 1200 रुपये खर्च करून आता आपल्याला वगैरे करावं लागणार आहे. पर्याय नाही, पैशाशिवाय आजकाल काय येत नाही बघा इथं. आता हे आहे 87,000चा लूट करून का पेण्याच्यावर अटॅक करून आपलं हे पण निघत नाही. तरी आता पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिला आर्मी ट्रेन करण्यासाठी पैसे लावले जात असते. एलिक्झर, डार्क एलिक्झर थोडे, किंवा आपल्याला एलिक्झर द्यावं लागत होते, पण आता नाही. एलिक्झर नाही, फ्रीमध्ये आपली आर्मी ट्रेन होते. आपण आर्मी सिलेक्ट करू शकतो, फक्त टाईम आहे जेवढा आहे. आणि इकडं आहे आपल्याला 1,43,000ची लूट मिळणार आहे, पण आपल्याला ही पण नको आहे. आपल्याला जवळजवळ 5-6 लाख किंवा 10 लाख तर लूट पाहिजे आहे. म्हणून आपण नेक्स्ट करत आता इथनं बघायचा काय विषय आहे, आणि एकदा गावले की सपवायचं आहे. आता हे इकडं आहे बरोबर ह्यांचं सगळं एलिक्झरचं स्टोरेज बाहेर आहे, पण लूट एवढी म्हणावं तशी नाही आहे इथे. म्हणून आपण आता पुढच्या अंगाला जायचं. पुढच्या बाजूला काय मिळते का पाहिजे 58,000 70,000 काय आपल्याला फायदा होणार नाही, म्हणून इथनं पुढं आपण आणि परत जायचं आहे. इथनं पुढं बघायचा काय विषय आहे. इथनं पुढं कुठं गावते काय, इथं बी नाही. 4-4.5 लाखाचं आहे, पण नाही. जरा 5-6 लाख असले तर कुठं आपल्याला 100% जर नाही झालं तर बऱ्यापैकी मिळू शकते, पण हे पण नाही आहे इथं. त्यानंतर पुढं जायचं आहे परत आणि बघायचं काय मिळते का नाही. 1,52,000 पण नाही. 10 लाख तरी पाहिजे, म्हणजे जर असं नाही. 51,000 तर आपल्याला काय होणारच नाही. 51,000 मला वाटते आपल्याला सर्चिंगमध्ये जातील. 51 1200 आपण जर फसलो इथं भरपूर सर्च करत तर आपल्याला ते जाणार आहेत. त्यानंतर इथं पण काय मिळालं नाही. परत पुढे जायचं 92,000 नाही. मला वाटते का आज मिळत नाही वाटते. जरा विषय जरा वेगळा आहे वाटते. बघू पुढं जाऊन काय विषय होते काय, आणि परत मिळते काय 69,000 काहीच मिळत नाही आहे. पहिल्यांदा कसं लवकर येत होतं, पण आत्ता येत नाही. जरा आपलं टाऊन हॉल मोठा असल्यामुळं इथे आपल्या लेवलची टाऊन हॉल किंवा यापेक्षा छोटेसुद्धा आता हे 11व्या लेवलचा टाऊन हॉल आपल्याला मिळालेला आहे. त्यावर आपण अटॅक करू शकतो. आपल्यापेक्षा अजून अपग्रेड नाही, त्यामुळे आपल्याला इतके छोटे येतात. पण यांच्याकडे लूट वगैरे काय नसते, प्रत्येकजण आपले लूट काय ठेवत नाही, अपग्रेडसाठी ठराविकच एकांतर क्लॅन जर आपला डेड असेल किंवा जे ॲक्टिव्ह नसेल मेंबर, तर त्याचा आपल्याला क्लॅनवर अटॅक करू शकतो. पण तसं मिळत नाही सरासर, कुठेतरी चुकूनच मिळतो किंवा नाहीच. आता आपल्याला अजूनही सुद्धा काय मिळालं नाही, बघायचं आहे. नंतर आपण परत पॅक जाऊन परत सर्च करायचं, मग जरा भारी येतात. हे एक शेवट ट्राय बघू थांबा काय विषय होते. नाही तर आपण काय एंड बॅटल करायची आहे.
इनबॅटल केल्यानंतर पूर्णपणे आपण आपल्या प्रोफाईलला जातो, म्हणजे पूर्ण आपल्या टाउन हॉल जवळ जाते. कसा विषय परत अटॅकवर जायचं आहे आणि परत फाईट मॅच म्हणायचं आहे. परत कुठं मिळते का बघायचं आहे आपल्याला. परत नाही अजून काय, अजून पुढचा बघायचा आहे. बघत राहायचं, सुट्टी द्यायची नाही, इसकडे सगळ्यासनी कुठे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत. 28,000 तर काय अजिबात होणार नाही आहे. एवढं आमचं काय नशिबात वाटून झाले होते का नाही. परत बघायचं कुठं आहे का आपल्याला, बघत राहायचं नुसतं. सर्च काय होईना, नेटचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे समजून घ्या आज भाऊ. आता एक आहे बघा, 13,23,952 गोल्ड आहे जड आणि 6,17,896. आपण इथं अटॅक करू शकतो. आपल्याला हा सोपा अटॅक नाही, अवघड आहे. ह्याचा टाउन हॉल आहे हा 12व्या लेवलचा आहे. हा एक सगळ्यात जास्त डॅमेज करतो हा त्याचा 3ऱ्या लेवलचा आहे. ह्याचं स्टोरेज बघा, आतल्या साईडला गोल्ड बी इकडं आहे, आतल्या साईडला इकडे बी गोल्ड आहे, इकडे बी गोल्ड आहे आणि इकडे बी आहे. इकडं आपल्याला इन्फिनिटी टावर आहे, ह्याचा टार्गेट करू शकतो. आणि आपल्याला आता झालेला आहे अटॅक करण्यासाठी आपण हे आहोत करू शकतो आपण अटॅक. इथनं मला वाटतं इकडनं आपण सगळ्यांनी हे फोडण्यासाठी फक्त इगल ह्याच्या सोडण्यासाठी पण एवढं सोपं नाही आहे. पण आपण इकडनं आपण बलून सोडून बघूया काय विषय होते. इकडनं आपल्या बलून सोडून इकडनं आपल्याला हे सोडायचं आहे विजा, इकडे एक विजा सोडायचा, इकडे एक विजा सोडायचा. इकडे ह्यांची पावर वाढवण्यासाठी आपल्याला हे पण हे करू शकतो. आणि पावर वाढवण्यासाठी आपण सगळं सोडलेलं आहे. इकडनं मायनस आपण सोडू शकतो, इकडनं पण मायनस सोडू शकतो. इकडे आपण यांना फ्रीज करू शकतो असं. आणि इकडनं परत आपण एक असा बलून सोडू शकतो, पण नाही इकडनं आपला बलून सोडायचा आहे. इकडनं आपलं विजार्ड हे करत सोडायचं आहे. इकडं आपल्याला हे सोडू शकतो. इकडनं आपण क्वीन सोडायचा आहे, जेणेकरून आपल्याला टाउन हॉल जर फोडला तर 1 स्टार मिळू शकते. तर इकडं आपण जास्तीत जास्त आपल्याला कसा फायदा होईल हे आपण बघायचा आहे. त्यानंतर मी इकडनं परत हे करून एनर्जी वाढवायची आहे आपल्या बलूनची. त्यानंतर हे मॅक्स इकडनं आपल्याला परत हे करू शकतो आपण सोडलेलं आहे. त्यानंतर परत आपल्याकडं मायनस आहेत, आता 8 मायनस आपण सोडू शकतो बऱ्यापैकी. 8 मायनस सोडलेले आहेत. आणि इकडनं आपल्याला क्वीन बघायचं आहे. क्वीनचा विषय काय आहे, क्वीनची एनर्जी वाढते का बघायचं आहे. क्वीनचा काय एनर्जी वाढत नाही, त्यामुळे विजट आपण परत सोडायचं आहे. लगेच विजट सोडल्यानंतर आपल्याला इकडनं मायनरची एनर्जी वाढवायची आहे. आणि इकडनं मायनरची एनर्जी वाढल्यानंतर सगळं संपलेलं आहे बऱ्यापैकी आपलं. क्वीनची एनर्जी वाढते का बघायची आहे आपल्या हिलिंग टावर. आणि इकडनं आपल्याला इन्फिनिटी टावरला फ्रीज करता आलेलं नाही आहे, पण आपला 2 स्टार झालेले आहेत. कारण इथं आपण 50% आणि 1 टाउन हॉल फोडल्यामुळे 2 स्टार झालेले आहेत. आपल्याला लूट मिळेल गोल्ड 10,42,142 आणि इलेक्जर मिळाला 24,000, 4,46,700. पुन्हा आणि डार्क इलेक्जर मिळाले 1,600. ट्रॉफी 16 आपल्याला मिळते. आपण भारी आहे इथं. त्यानंतर रिटर्न यायचं आहे आपल्याला. हे सगळे आपल्याला जे लूट आहे ते आपल्याला हे झालेलं आहे. आपल्या ट्रॉफीज पण वाढलेल्या आहेत. परत आपण जायचं आहे ट्रेनमध्ये आणि आपलं ट्रेनिंगसाठी टाकायचं आहे. आपण मायनरच ट्रेनसाठी टाकणार आहे. परत मायनर ट्रेनर टाकून आपण एक एनर्जी वाढवायची आहे. आणि इकडं आपला फ्रीज हिलिंग स्पेल टाकून परत आपल्याला हे टाकायचं आहे. इकडं फ्रीज स्पेल म्हणजे फ्रीज होते सगळ्यांना. आपलं डिफेन्स असेल त्याचे अपोजिट डिफेन्स आपण त्याला फ्रीज करू शकतो. परत आपण अटॅकमध्ये जायचं आणि परत बघायचं आपल्याला कोणता अटॅक मिळतोय का, जेणेकरून आपल्याला अटॅक करून स्टार मिळायचं. त्या इकडं पण टाउन हॉल मोठा आहे, अपग्रेड आहे भावाचं सगळं बऱ्यापैकी. त्यामुळे डिफेन्सचा हार्ड असल्यामुळे आपण तो पुढे केलेला आहोत. आपल्याला बघायला लागणार किती का, हे 2 लाखाचा आहे पण इतकं खास नाही आहे. हा जवळजवळ 5-6 लाखाचा जर असला चालतो. परत आपण पुढे केलेला 53,000साठी, पण तोही काही उपयोगाचा नाही आहे. परत पुढे जाऊन बघायचं कुठं माहिती आहे काय, 4-4 लाखाचे आहेत. आपण करू शकतो इथं. बघायचं आपल्याला काय 100% होते का आपल्याला ट्राय करायचं आहे. आणि ह्याचा पण ह्याचा 3ऱ्या लेवलला इगल आहे, ट्राय करू शकतो आपण. पण नको लोड इतके नसल्यामुळे आपण पुढे जायचं. परत बघायचं, सर्च करायचं पुढच्या याला. 6 लाख आणि 4 लाखाचं आहे ते करू शकतोय. पण
ठीक आहे, ट्राय करू शकतो आपण इथे, पण नको करायला. जरा जास्त लूट असली तर जरा अशा आशेवर आपण असते कायम, कधीही कमी आपल्याला मिळू नये असं म्हणतोय आपण. तसंच आहे बघा गेममध्ये सुद्धा. जास्त कुठं अटॅक आहे, आपण फक्त अटॅक हा लूटसाठी करायचा आहे आपल्याला. लूटसाठी अटॅक असल्यामुळं जरासं आपल्याला बघणं, सर्चिंग पाहिजे जरा थोडंसं. आणि हे बी काय नाही, मग पुढं परत आणि सर्च करायचं, काय काय विषय बघितला पाहिजे. नाही नाही नाही. परत इथं आपल्याला मिळू शकते बघा 10 लाखाचे एलिक्झर आणि 5 लाखाचं गोल अपोजिट झालेलं आहे मागासारखं. इथं आपण अटॅक करू शकतो. एज अ इगल तर जवळच आहे, त्यामुळे आपण इथं करू शकतो. 13वा लेवलचा ह्याचा टाउनवर असणार आहे हा. 13वा लेवलचा पण हे जर स्टोरेज सगळं बाहेर आहे, एलिक्झर स्टोरेज किंवा गोल्ड स्टोरेज सुद्धा हे जे आत बाहेर आहे ते करू शकते. मग आपण स्टार्टिंगच करताना मायनसनं अटॅक करणार आहोत आणि वॉलकरी वगैरे आपण किंग वगैरे सोडणार आहोत. इकडनं आपण किंग सोडणार आहोत, इकडनं सगळे आपण मायनर सोडणार आहोत. इथं 1 अँगल अटॅक सगळं आपण करणार आहे. आता काही मिळू दे, 1 अँगल आपण सगळं अटॅक करणार आहे. इकडनं आता किंगला केलेलं आहे, मायनस सगळं सोडलेलं आहे. इकडनं बलून सोडलेलं आहे आपण. आणि आपल्याला इथं आता क्वीनला आपला हे करतून आपल्याला हे करायचं आहे. आणि इकडनं आपण आता बलून सोडायचा आहे. हा बलून सोडलेला आहे आपण. नुसतं आपल्याला बघायचं आहे आपला पूर्ण सगळ्या अटॅकरना आपण डॅमेज न होता काहीही सगळ्यांना सपोर्ट करायचं. इकडं आपण आता पहिले हिलिंग स्पेल टाकलेला आहे, इकडे स्पेल लिहिलेलं आहे सगळं. इकडनं आपण एलिक्झर सोडलेलं आहे, इकडनं सोडलेलं आहे. परत हिलिंग स्पेल आपल्याला इथं टाकायचं आहे, ते खूप आपलं डॅमेज होतं आहे. परत पण सर्च करायचं आहे इथं काय विषय होतो का. इथं आपल्याला परत हिलिंग स्पेल एक टाकायचं आणि आपलं हिलिंग स्पेल सगळं संपलेलं आहे. त्यांनी जो व्हायचं टाउनर फोडलेलं आहे एक आरती, पण ह्यांचा फक्त ड्रॅगन असल्यामुळे डॅमेज होऊ शकतो जास्त. इकडनं परत आपल्याला पण आपलं मायनस असल्यामुळे ते अंडरग्राऊंड जाऊन पूर्ण अटॅक करतात. आणि इकडनं एक केलेला 80 एक केलेला 3 लाख. इकडनं आपल्याला हे स्टोरेज फोडायला पाहिजे पण का नाही, पण 65% आपण अटॅक केलेला आहे. आणि आपल्याला 7 लाख एलिक्झर आणि 4 लाख 22,000 आपल्याला गोल्ड मिळाला आहे, काही हरकत नाही. स्टार बोनस पण आपल्याला रिवॉर्ड झाला आहे, जेणेकरून स्टार बोनस म्हणजे आपल्याला हे डेली स्टार तर ट्रेजरीमध्ये आपल्या पैसे जे जमा होतात आणि इकडनं आपण मंथली जे रिवॉर्ड असतं ते आपण कंप्लीट बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि आता रिवॉर्डमध्ये बघा इथं आपल्याला हा मिळू शकते बुक इन हिरोज, म्हणजे जेणेकरून 580 पॉईंट अजून आपल्याला इथं पाहिजे आहेत. त्यासाठी चॅलेंजेस कंप्लीट करायला पाहिजे आणि त्यासाठी अजून आपल्याला हे 2 कंप्लीट करून फक्त 16 तास राहिलेले आहे. म्हणजे उद्या आपलं काही करून कंप्लीट करायला पाहिजे. उद्या नाही, मी म्हणतो आजच करायचं म्हणाले मी. डिस्ट्रॉय 4 क्लॉक आपण करू शकतो, 50 पॉईंट मिळू शकते आजच्या आज. त्यानंतरने आपण हे अजून करू शकतो आपण उद्या. त्यानंतर इकडनं आपण हे पण करू शकतो 200 पॉईंट, हे 500 पॉईंट आपण करू शकतो इन बिल्डर बेसमध्ये. डोनेट आपल्याला करायचे आहेत. परत भरपूर काय आहे यामध्ये. 200 पॉईंट 1000 पॉईंट्स म्हणून आपल्याला करू शकतो आपण टार्गेट करून. नंतर आपण हे करू. आता आपण ट्रेनर टाकू आपली आर्मी. परत सगळे मायनर्स हिलिंग स्पेल आणि इकडून आपल्याला हे बोलून तर परत आपण बघणार आहोत फक्त मंथली जे आपले रिवॉर्ड आहेत त्यासाठी आपलं बघायचं आहे. फक्त त्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला बघायचं आहे काय काय विषय आहे. परत आपण लवकरच भेटू पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.